अष्टविनायकांना तर सगळेच जातात, पण त्या प्रत्येक मूर्ती मागची कथा तुम्हाला माहितीये का? मागील भागात आपण पहिल्या 4 अष्टविनायकांची कथा पाहिली. श्री गणेश गाथा दिवस 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. 5वा आहे थेऊरचा चिंतामणी. एकदा गुणा नावाच्या राक्षसाने कपिल ऋषींकडून चिंतामणी नावाचं एक मौल्यवान रत्न चोरलं. तेव्हा बाप्पाने गुणाचा पराभव करून ते रत्न ऋषींना परत मिळवून दिलं. म्हणूनच या गणपतीला चिंतामणी असं म्हणतात. 6वा गणपती आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. हे गणपतीचं ठिकाण पार्वती मातेशी जोडलेलं आहे आणि याच गुहेमध्ये गणपतीचा जन्म झाला. म्हणून या गणपतीला म्हणतात गिरिजात्मक, म्हणजेच गिरिजेचा आत्मज, पार्वतीचा पुत्र. 7वा गणपती आहे ओझरचा विघ्नेश्वर. विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा संहार करून गणपती बाप्पांनी भक्तांना विघ्नापासून मुक्त केलं. तिथेच त्यांना नाव मिळालं विघ्नहर्ता किंवा विघ्नेश्वर. शेवटचा म्हणजेच 8वा गणपती आहे रांजणगावचा महागणपती. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी गणपतीची आराधना केली आणि राक्षसाचा पराभव केला. तेव्हाच इथे महागणपतीचं स्वरूप प्रकट झालं. तुम्ही अष्टविनायकांचं दर्शन घेतलंय का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.